हॅलो एव्हरीवन मित्रांनो, माझं नाव मयूर बांगर, कोच, काउन्सिलर आणि कन्सल्टंट. सायन्स माइंडसेट या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत. जर सायन्स म्हणजे काय याच्या संदर्भात तयार केलेला व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर आपण आधी तो पाहावा आणि त्यानंतर आज आपल्या डिस्कशनचा मुद्दा असेल की सायन्स मध्ये जाण्यासाठी सर माझा माइंडसेट कसा असला पाहिजे. पहिलं आपण निश्चित केलंच असेल की आपण टेक्निकल की मेडिकल म्हणजे इंजिनिअरिंग की आपल्या मेडिकल फील्ड मध्ये प्रवेश करणार आहात आणि त्याची तयारी करणार आहात. त्याच्या एंट्रन्स एक्झाम वेगवेगळ्या आहेत. इंजिनिअरिंग साठी असणारी आणि मेडिकल साठी असणारी याची मी पूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, सायन्स हे तेवढं सोपं नसेल. 2 वर्षासाठी आपल्याला अथक परिश्रम करावे लागतील. नंबर 1, पहिलं स्ट्रॉंग गोल सेटिंग करावं लागेल. गोल सेटिंग म्हणजे तुम्हाला ठरवावंच लागेल की मी किती वेळात किती अभ्यास करणार आहे आणि किती पर्सेंटेज त्यासोबत एंट्रन्स एक्झाम मध्ये माझी तयारी किंवा मार्क्स काय असले पाहिजेत. आता त्याच्यानंतर कन्सिस्टंट तुम्हाला त्यासाठी प्रयत्न ठेवावे लागतील. असं नको की 1 दिवस अभ्यास केला आणि 4 दिवस नाही केला. रोजच्या बेसिसवरती तुम्हाला तुमचं कॉलेज, तुमचा क्लास आणि सेल्फ स्टडी करावं लागेल. तुम्ही इंडिपेंडेंट असला पाहिजे सेल्फ स्टडी मध्ये. म्हणजे कोणीतरी माझा अभ्यास घेत होतं म्हणून मी अभ्यास करत होतो असं नाही. क्लासमधून आणि कॉलेजमधून तुम्ही तुमच्या प्रश्नांना कुठेतरी उत्तर शोधू शकता, परंतु काही गोष्टी ह्या तुमच्या क्युरिओसिटी मध्ये असल्या पाहिजे. क्युरिओसिटी टू लर्न, नवीन काहीतरी शिकायची प्रत्येक वेळी ओढ असली पाहिजे आणि त्याच्याच सोबत प्रत्येक कंडिशनला, सिच्युएशनला तुम्हाला अडॅप्ट करता आलं पाहिजे. कसं अडॅप्ट करावं तर एकाच दिवशी प्रॅक्टिकल आहे, त्याची एक्झामिनेशन आहे, त्याच दिवशी क्लासचा पेपर आहे, त्याच दिवशी अजून काही गोष्टी आहेत, फॅमिलीमध्ये काही गोष्टी आहेत, त्या सगळ्यांना कुठेतरी तुम्हाला न्याय द्यावा लागेल. म्हणूनच बाळांनो, तुमचं टाइम टेबल फिक्स्ड असलं पाहिजे. दिवसभरात मी कोणत्या वेळी काय करणार आहे हे ठरलं असेल तर निश्चितच तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने व्हायला सुरुवात होईल. सोशल मीडिया हा तुम्हाला हेल्प करू शकतो की तुम्हाला डायव्हर्ट करू शकतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे त्याचा चांगल्या पद्धतीने वापर कसा होईल आणि त्याच्याच सोबत आपले मित्र मैत्रीण त्यासाठी पूरक असले पाहिजे. जर त्यांचे गोल्स, त्यांचा फोकस आपल्यासारखाच असेल तर गिव्ह अँड टेक चांगल्या पद्धतीची होते आणि मग तुम्ही सगळेजण एका दिशेने ओरिएंट होता. नाव एकमेकांना सांभाळत आपल्याला पुढे जावं लागेल, कारण सायन्स मध्ये पाठांतर चालत नाही. कन्सेप्च्युअल लर्निंग वरती जास्तीत जास्त भर दिला जातो. म्हणूनच आपल्या कन्सेप्ट खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. जर आपण अभ्यासाला सुरुवात केली नसेल तर 9वी-10वीच्या कन्सेप्टही आपण आपल्या थोड्याशा रिवाइज करून घ्याव्या आणि अभ्यासाला लवकरात लवकर सुरुवात करावी. सर मला क्लास, कॉलेज कशा पद्धतीने मदत करू शकेल आणि कसं निवडावं यासाठी एक सेपरेट व्हिडिओ असेल. तुर्तास सायन्स माइंडसेट मध्ये एवढंच.